जय शिवराय. उठा, जागे व्हा. मस्त आणि असं मस्तीत जगायला सुरुवात करा. असं वाघ कसं धाडतो तसं धाडण्याचे निर्णय घ्या. आयुष्य हे फक्त एकदाच आहे, परत-परत नाही. त्यामुळे ना, जी इच्छा आहे ना मनामध्ये काहीतरी करून दाखवण्याची, त्यासाठी पेटून उठा. तुम्हाला कोणी पेटवायला येणार नाही किंवा तुमची जी इच्छाशक्ती आहे ना, ते कोणी जागृत करणार नाही. तुम्हाला तुमची इच्छाशक्ती जागृत करावी लागणार आहे. त्यामुळे ना, असं निराशामध्ये असं पूर्ण असं कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं असेल की नाही, तुम्ही या लिमिटपर्यंतच तुम्ही काहीतरी करू शकता. त्या लिमिटमध्ये कधीच राहू नका. कुणीतरी सांगतंय म्हणून मी हे करू शकत नाही. या लिमिटमध्ये कधीच राहू नका. असं काहीच नसते. जेव्हा तुम्हाला काही करायचं आहे ना, तुम्ही तुमची क्षमता ओळखा. तुम्ही करू शकता. त्यातून बाहेर तर पडा. फक्त पुढे जात असताना कुणाला मनामध्ये कुणाबद्दल तिरस्कार किंवा एक खुन्नस असं काही विचार ठेवू नका किंवा कुणाला कमी लेखणं या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मनामध्ये ठेवू नका. पुढे जायचंय ना सरळ आणि एक काय म्हणतो दुसऱ्याबद्दल मनामध्ये घृणा नसली पाहिजे. असं करून आयुष्यामध्ये ना पुढे जाऊ सहज शक्य आहे. फक्त जो कम्फर्ट झोनमध्ये आजपर्यंत तुम्ही जगत आलायत ना, तो कम्फर्ट झोन तोडावा लागतो अगोदर. कम्फर्ट झोनमध्ये राहून यश कधीच मिळत नाही. त्यामुळे स्वतःच्या क्षमता ओळखा, स्वतःला जागृत करा. निराशेमध्ये गुरफटून राहू नका. कोणीच काहीच करत नाही. जे करायचं आहे ते स्वतःलाच करावं लागतं.